प्रयत्न केला. आज आई आपल्याला सांगते मोबाईल वापरू नको. काय आहे? काय आहे? तो सापच आहे ना, जहर आहे ना, विष आहे ना, जे तुमच्या तळपायापासून ते डोक्यापर्यंत जात आहे. तळपायापासून ते डोक्यापर्यंत जात आहे. आज भरपूर अशा गोष्टी आहेत, सगळ्यांमध्ये तीच गोष्ट आहे, पण आपण आज पाठी आहोत. सगळ्या आपल्या गोष्टी तेवढंच आहेत, पण स्टील आपण काहीतरी गोष्ट आहे की आपल्याला थांबवते. ती कोणती गोष्ट आहे? कोण थांबवत आपल्याला? आपण म्हणतो ना की मला पुढे जायचं, पण काहीतरी पाठून खेचतंय. कोण खेचतंय तुम्हाला? कोण खेचतं? अभ्यासामध्ये कोणी सांगतं का तुला अभ्यास करू नका? कोणी सांगतं का तुम्हाला पुस्तकं वाचू नका? कोणी सांगतं का तुम्हाला अरे इथे जाऊ नका, हे चांगलं नाहीये, वाईट आहे? मोबाईलला न सांगता आपण जातोय. कोणी सांगितलं होतं का मोबाईल घे हातामध्ये, मोबाईल मध्ये छान गोष्टी असतात? कोणी सांगितलं होतं का? का? कारण आपल्या मेंदू हा 98% म्हणजे 95% हा मेंदू आहे निगेटिव्ह गोष्टींना आकर्षित करत असतो. समजतं? जो ब्रेन आहे, जो दिसत नाही आपल्याला, पण तो 95% लोकांना जे निगेटिव्ह आहे त्याला आकर्षित करत असतो. कारण आपल्यामध्ये 95% जी निगेटिव्ह भावना आहे त्याच्यामुळे आपण बाहेरच्या गोष्टींना आकर्षित होत आहोत. ज्या आतमध्ये आहेत त्यांच्यामुळेच आपण बाहेरच्या गोष्टींना आकर्षित करत आहोत. फक्त 5% आहे जे पॉझिटिव्ह आहे, जे सकारात्मक गोष्टी आहेत. आणि त्या सकारात्मक गोष्टी काय आहेत? ह्या गोष्टी काय आहेत ज्या आता आपण यूज केल्या पाहिजे? जेव्हा कधी आपल्याला असं वाटतं की आता बोर होत आहे, आता माझ्याने काही होणारच नाही, आता मी करू शकतच नाही, नाही ही परीक्षा देऊ शकतच नाही, आज माझ्या लाईफ मध्ये असंख्य असे प्रॉब्लेम्स आले, काही ना काहीतरी गोष्टी आहेत आणि आता मला नाही वाटत माझ्यामध्ये काय आहे. फिनिश गेम तमाम. बराबर है ना? यहाँ पे गेम फिनिश. हमने बोल दिया कि मेरे से कुछ होगा नहीं. यही चीज ब्रह्मांड में चलती है. जब भी हम कुछ भी बोलते हैं वो ऊपर में जाती है और ऊपर में वही चीज आपको मिलती है. दैट इज तथास्तु. हम क्या सोच रहे हैं कि मेरे से कुछ होगा नहीं, मैं कुछ कर नहीं सकता हूँ, मेरे में वो क्वालिटी नहीं है, मेरे में वो चीज नहीं है, उसके हिसाब से मैं सोच रहा हूँ. और ये सुन कौन रहा है? खुद तो सुन रहे हैं, लेकिन ये ब्रह्मांड सुन रहा है.